आईचं हृदय होतं. म्हणून बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आईची हृदयाची संकल्पना किंवा भावना. म्हणून ज्ञानोबरायांनी सुद्धा विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. सगळ्या जगाचं दुःख स्वतःच्या हृदयात घेतलं आणि सगळ्या जगाचं कल्याण चिंतन केलं. आज तुमचं माझं कल्याण व्हावं या एका उद्देशाने संतांनी, खरं तर देवानीच प्रत्येक कुळात संत म्हणून जन्म घेतला. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवच आला संत म्हणून प्रत्येक कुळामध्ये. आणि भाग्य लागतं महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये जन्म घ्यायला. ही देवभूमी आहे, भारताचीच भूमी देवभूमी आहे. अध्यात्म हे या भूमीचं काळीज आहे. मी नेहमी हे विधान करते, ज्या भूमीचं काळीजच अध्यात्म आहे अशा भूमीत आपण राहतोय. या भूमीने कुरुक्षेत्र घडलेलं पाहिलंय. या भूमीमध्ये गोपाल कृष्णांनी पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत् सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनम असं म्हणून उपनिषदांचं सगळं अर्क तत्वज्ञान गीतारूपी अमृत अर्जुनाला दिलं. आणि ज्यावेळी आपलीच माणसं समोर पाहिली त्यावेळी अर्जुनाची अवस्था झाली होती, सिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती. माझा घासा कोरडा झाला देवा, माझ्या हातापायात अवसान निघून गेलं देवा, मी लढूच शकत नाही, हातातली शस्त्र गळून पडली भगवंता. असं ज्यावेळी अर्जुनाने सांगावं तेव्हा भगवंत म्हणाले, अर्जुना हे बघ, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पतन पावलास तर स्वर्गात पोचशील आणि जिंकला तर राज्य तुझं आहे. तस्मात हे कौंतेय उत्तिष्ठ आणि युद्धाय कृतनिश्चय. उठ आणि युद्धाला सिद्ध हो, रडत बसू नको. अर्जुन म्हणाला, देवा ही सगळी माझी माणसं आहेत, द्रोणाचार्य, कृपाचार्य, आमचे आजोबा आहेत, पितामह भीष्माचार्य, ही सगळी मंडळी माझी माणसं आहेत, ही भावंड माझी आहेत. भगवंत एक वाक्य म्हणाले होते. भगवंत म्हणाले, अर्जुना नीट बघ, ही जर तुझी असती ना तर तुझ्या बाजूला उभी राहिली असती, ही तुझ्या समोर उभी आहेत. ही जर तुझी आहेत तर तुझ्या समोर का उभी आहेत, तुझ्या बाजूला असली पाहिजेत ना. आणि आजही परिस्थिती अशीच आहे. जुन्या काळी दूरदर्शनवर एक गाणं लागायचं बातम्यांच्या आधी की नंतर, मला आठवत नाही, जुन्या माणसांना आठवेल. आमची माती आमची आहे की नाही, चालीस तुम्हाला माहितीये. मला तेव्हापासून खरंच कळलं, बरोबर आहे म्हटलं, आमची माती आमचीच माणसं करतायत. नाही कळलं का? आमची माती आमचीच माणसं करतायत. पूर्वापार चालत आलेला इतिहास आहे. फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी, वैभवास लोळविते साथ फाटकी. फाटकी साथ असल्यानंतर ज्याला करायचंय असा माणूस सुद्धा काही करू शकेना. आज अशी परिस्थिती झाली. आमचीच माणसं आमची वाट लावायला निघाली. सावरकर म्हणायचे, मला हिंदू धर्मीयांची भीती नाहीये, हिंदुत्व जागृत करण्याकरता मला ख्रिश्चनांची भीती नाही, मला मुस्लिमांची भीती नाहीये, मला भीती आहे ती हिंदू द्वेष्ट हिंदूंचीच. कारण आमचीच माणसं आमचा घात करतायत. आपापल्या घात कर, आपापल्या घात कर, शत्रू झालो मी दावेदार, शत्रू झालो मी दावेदार, तो तू कृपेचा सागर, तू तव कृपेचा सागर, उतरी पार तुका म्हणे, उतरी पार तुका म्हणे, उतरी पार तुका म्हणे, उतरी पार तुका म्हणे. वा वा, गोड प्रमाण, चौकडा प्रमाण सध्या दुर्मिळ झालंय. अत्यंत सुंदर पद्धतीने संतांनी आम्हाला आमच्या उद्धाराचा मार्ग सांगून दिलाय. आमची माणसं आमचा घात करतायत, शिवाय आपणच आपला घात करतोय. आपल्या घाताला आपण कारण आहे. परमार्थ मार्गातला सगळ्यात मोठा अडसर जर कुठला असेल तर आमच्या ठिकाणी असणारी अहंता, अहंकार आमच्या परमार्थातला खूप मोठा अडसर आहे, खूप मोठा. यदादित्य गतं तेजो जगत भासयते किलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्यमाम. इतकं त्या भगवंताचं सामर्थ्य आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने सूर्यासी चालणे, तुझी या सत्ते. असा समर्थ असलेला, ब्रह्मांडाचा धनी असलेला परमात्मा, त्याचं सर्व व्यापकत्व, त्याचं सर्व शक्तिमानत्व, त्याची सर्वज्ञता, त्याची ताकद आम्ही लक्षातच घ्यायला तयार नाही.
म्हणून अहंता आणि ममता या दोन गोष्टींनी आमचा घात केला. अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझं, मी माझं, मी माझं. लहान लेकरू सुद्धा थोडं कळायला लागलं की ते मी आणि माझं करायला सुरुवात करतं. बरोबर आहे ना? त्यामुळे ही अहंता आमचा घात करते. मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या वृक्षाची ही पाने हले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. कशाला अहंकार करायचा? यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम, हे प्रामाणिकपणे मनात यायला लागतं मंडळी. तेव्हा भगवंताची कृपा लागते आणि तेव्हा आपल्या भूमीमध्ये, अशा भूमीत आपल्याला जन्म मिळतो की ज्या भूमीत ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरिजनाचा जन्म घेती, जेथे हरिजनाचा जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरिजनाचा जन्म घेती, जेथे हरिजनाचा जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. सगळी कर्म त्याच्या चरणाशी जाऊन पोहोचली. अगा सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. सगळी कर्म देवाच्या चरणावर अर्पण झाली. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. का? पवित्र कुळात, पवित्र देशात जन्माला आली. आमचं भाग्य आहे मंडळी, या देवभूमीत जन्माला आम्ही आलोय. पण दुर्दैव आहे, असाही एक समाज आहे की देवभूमीत जन्माला येऊन देवच नाही असं म्हणतात. यांच्या बुद्धीचं काय करायचं? मीठ मोहऱ्यात नेऊन दृष्ट काढावी असं मला कधी कधी वाटतं. तुम्ही देवाच्या भूमीत जन्माला आला, जिथं देवानी अवतार घेतला त्या भूमीत तुम्ही जन्माला येता. भारत जो बुद्धीच्या ठिकाणी रत आहे, जो विश्वगुरु म्हणून आज जगाला मार्गदर्शन करतोय, अध्यात्म ज्या भारताची भूमी आहे, अशा भारतामध्ये आम्ही जन्माला येतो. विज्ञान वेगामध्ये प्रचंड वेगाने आपण धावतोय. प्रतिष्ठा देणारं विज्ञान आहे मला मान्य, पण निष्ठा घडवणारं अध्यात्म आहे हे आम्ही विसरतो. विज्ञान प्रतिष्ठा देतं, पण अध्यात्म आमची निष्ठा पक्की करतं. सध्या निष्ठा हा शब्द वापरून वापरून इतका गुळगुळीत करून टाकलाय लोकांनी, त्याला काही अर्थच नाही राहिला. पण तुकोबरायांची निष्ठा, ज्ञानोबांची निष्ठा काय होती हो? आम्हाला देशनिष्ठा माहितीये, पतिनिष्ठा माहितीये, पुत्रनिष्ठा माहितीये, पितृनिष्ठा माहितीये, स्वामीनिष्ठा माहितीये, झालंच तर पक्षनिष्ठा सुद्धा माहितीये. ती चांगली माहितीये नाही का? माणसं उभं राहतात बोलायला, आज मी तुम्हाला पक्षनिष्ठेविषयी सांगतो, तुमचा कितवा पक्ष असं विचारावं लागतं. ही निष्ठा यांची. पण संतांची निष्ठा अशी होती, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. आज या धर्माची कामं करणारी आपण सगळी मंडळी आहात. भगवंताच्या साक्षात परमात्मा इथं उपस्थित आहे. आणि किती रूप, देवाची दोन्ही रूप आज इथं आहेत. म्हणजे काशीला गेल्याचं पुण्य इथं आल्यावर मिळतंय. आज मला आनंद आहे की काशी क्षेत्रामध्ये माझी सेवा घडतीये. एका अर्थी काशी क्षेत्रामध्ये, की जी मोक्षाची नगरी आहे, इथं आल्यानंतरही मला असं वाटतं बेलापूर खुर्द या संस्थांमध्ये नक्की आपल्याला आयता मोक्ष भगवंतांनी आणून दिलाय. मोक्ष म्हणजे कुठल्या गावाला नाही, मोक्ष कुठं विकत मिळत नाही. मोक्ष काय असतो? मोक्ष वेगळा, मुक्ती वेगळी. मुक्ती गेल्यानंतर मिळते, पण मोक्ष जिवंतपणे अनुभवण्याचा विषय आहे. जिवंतपणे अनुभवण्याचा विषय म्हणजे मोक्ष आहे. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये एक क्षण असा येतो की आपण आपले राहत नाही. एक क्षण असा येतो की आपण परमात्म्याजवळ कुठेतरी पोहोचलेला असतो. मंडळी, तो क्षण मोक्षाचा आहे. तो आपला आपण ओळखायचा. अंतःकरण, हृदय गाभारा बनतं आणि देव त्या गाभाऱ्यात येऊन बसतो. हा क्षण मोक्षाचा आहे. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. संतांच्या भूमीमध्ये आपण आहोत. तुकोबरायांनी परमात्म्याला प्राप्त करण्याकरता, महाराज म्हणतात, देवाला काय आवडतं याचा विचार आम्ही जास्त केला. आमच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. आम्हाला काय आवडतं अशी भक्ती करतो. जपजाप्य करतोय, तीर्थयात्रा करतो, दान धर्म करतो, व्रतवैकल्य करतो, संत समागम सगळं आम्ही करतोय. पण भक्तीचं जे फळ मिळायला पाहिजे ते भक्तीचं फळ काही केले आम्हाला मिळत. आवाज सगळ्यांना येतोय माझा मागे?
दादा अजून थोडं मला हलकं कर, थोडं प्रेशर येते गळ्यावर. विठ्ठल विठ्ठल भक्तीचं फळ मिळायला पाहिजे, ते मिळत नाहीये आम्हाला. मग ते कसं मिळेल, त्याकरता नेमकं काय गेलं पाहिजे? भक्तीमध्ये उपचारांना महत्व आहे. मनुस्मृतिकारांनी आम्हाला धर्माचे 4 आधार सांगितलेत. वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदाम आचारश्चैव साधूनाम आत्मनः तुष्टिरेव च. आपला धर्म 4 आधारांनी विभागलेला आहे. 4 आधार आहेत धर्माचे. कुठले? वेदोखिलम धर्ममूलम, वेद प्रामाण्य हा धर्माचा पहिला आधार आहे. आणि वेद अपौरुषेय आहेत. त्या वेदांना भगवंताचं वर्णन नाही करता आलं. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, तो गोविंद कसा आहे सांगता नाही आलं. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते तुझला प्राप्त कैसे, ते तुझला प्राप्त कैसे. वेद जाणू गेला पुढे मौनावला, जे गोया तुझाला प्राप्त कैसे, जे गोया तुझाला प्राप्त कैसे. वेद मौनावला असं वर्णन केले. म्हणजे वेद सुद्धा जिथं मुका झाला, वर्णन करता नाही आलं त्या देवाचं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण असा तो भगवंत, त्याचं वर्णन वेदांनाही नाही करता आलं. पण वेदांच्या आधारावर आपला धर्म आधारलेला आहे, वेदांच्या भावनेवर. त्यामुळं वेद हा धर्माचा आधार आहे. वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदाम. स्मृती श्रुती ग्रंथ पुराण शास्त्र. कारण तुकोबराई सुद्धा म्हणतात, पाहिली पुराणे धांडोळीली दरुशने. आम्ही हे सगळं केलं आणि मग वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येणांनी इतरांनी व्हावा भार माथा, असं धडधाकटपणे धाडसानी तुकोबराई सांगू शकतात. शब्दांचं शस्त्र केलं आम्हा घरी धन, शब्दांचीच शस्त्रे, शब्दांचीच यत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन. अहो बघा ना, शब्दाला किती मोठं स्थान दिलं संतांनी. आता संतांनी शब्दाच्या जोरावर एवढी मोठी वाङ्मय निर्मिती केली. ते शब्द ऐकून भगवंत वेडा झाला. आमच्या शब्दांनी देव नाही वेडा होत. आमच्या शब्दांनी फार तर समोरच्याला राग येतोय, असं आमचं बोलणं आहे. शब्द असे असावेत, दुसऱ्याच्या काळजामध्ये एकतर घर केलं पाहिजे आमच्या शब्दांनी. पण आम्ही काय करतोय, दुसऱ्याच्या काळजाला घर पाडण्याचं काम करतोय. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव. कसं बोलावं सांगितलं पूर्वस्मृतींनी. बोलू वैसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. आमच्या बोलण्यानी दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे, असं आमचं बोलणं पाहिजे. सगळं शिकवलं, आम्ही शिकत नाही, हा आमचा दोष आहे. स्मृती शास्त्र ग्रंथ हा धर्माचा दुसरा आधार सांगितला. आचारश्चैव साधूनाम, साधू संतांचा आचार हा धर्माचा तिसरा आधार सांगितला. की साधू संतांनी जसं आचरण करून दाखवले तसं आपण वागावं. संतांनी सांगितलंय तसं वागावं, संतांनी करून दाखवलं तसं करावं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आपण म्हणतो. संतांनी काय आचरण केलं, तोची संत सोशी जगाचे आघात. माझ्या ज्ञानोबरायांना किती सोसावं लागलो. काय पाप केलं होतं सांगा. आपण नेवाशापासून जवळ मंडळी आहात. काय चमत्कार घडला या भूमीमध्ये. ज्ञानोबरायांचं नेवाशामध्ये, आळंदीमध्ये, आपेगावमध्ये, पैठणमध्ये अशी सगळीकडे वास्तव्य असायची. पण 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये नेवासाच्या मंदिरामध्ये माऊलींची ज्ञानेश्वरी उदयाला आली. शके 1212 टीका केली पै ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा दरे लेखको झाला विठ्ठल विठ्ठल. 2.5 वर्ष ज्ञानेश्वरीचं लिखाण चालू आहे. बाबाजी पंत थावऱ्यांचं प्रेत उठवलं ज्ञानोबरायांनी. चमत्कार झाला या नेवाशाच्या प्रवरेतीरी, या नेवाशाच्या भूमीमध्ये. बाबाजी पंत थावऱ्यांचं नामकरण माऊलींनी केलं. उठ सच्चिदानंदा, तुला जाता येणार नाही. सच्चिद आनंद स्वरूप असलेला तू आत्मा आहे. आणि लिहून घेतली ज्ञानेश्वरी. 9033 ओव्यांचा हा यज्ञ ज्ञानोबरायांनी या नेवाशाच्या भूमीमध्ये मांडला. त्या पैस खांबाला पाठ दिली ज्ञानोबरायांनी. काय भाग्य त्या खांबाचं सुद्धा. त्या खांबाला माऊलींनी पाठ दिली. त्या खांबानी ज्ञानोबरायांचं मुखकमल सुद्धा बघितलं नसेल, पण आज महाराष्ट्रामध्ये त्या खांबाचं मंदिर उभं राहिलंय. ज्या एका पशुच्या मस्तकावर ज्ञानोबराय हात ठेवतात, त्याला अमृत ऊर्जा देतात.
त्याच्या मुखातनं ऋग्वेदाच्या ऋचा वदवून घेतात, त्या पशुची सुद्धा समाधी या महाराष्ट्रामध्ये आहे. मग मला सांगा, एका खांबाचं मंदिर उभं राहतं, एका पशुचं मंदिर उभं राहतं रेड्याचं, आपला उद्धार नाही व्हायचा का? ज्ञानेश्वरीला हात लावल्यावर आपला उद्धार झाला पाहिजे, आपला उद्धार होणार, निश्चित होणार. मला असं वाटतंय की आपण बेलापूरच्या सगळ्या माता भगिनी, माझ्या सगळ्या माता किंवा आपण सर्व रोज एक 300 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचता. तर नेवाशी आपल्यापासून जवळ आहे, माऊलींची ज्ञानेश्वरी इथं प्रकट झाली. आपण रोज 300 ओव्या वाचता ना? नाही का? 300? बर जाऊ दे, 100 वाचतात, 100 सरासरी. तेही नाही वाचत, त्यांच्यासाठी 5 ओव्या. एक तरी ओवी अनुभवावी, हा एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. काय लागतो देवाला? उपचार काय लागतो? देवासाठी काय करायचं असतं? संतांनी जे केलं ते करायचंय. म्हणून आचारश्चैव साधूनाम, साधू संतांचा आचार, यामध्ये कुठलीही शंका नको, मनामध्ये कुठलाही बुद्धीचा भेद नको. आज आम्ही अशी माणसं आहे, नको तिथं संशय मात्र घेतोय. या पैस खांबाबद्दल मी मुद्दाम सांगून जाईन आपल्याला. पैस खांबाचं मंदिर उभं केलं सोनोपंत मामा दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर या मंडळींनी. म्हणजे देगलूरकर महाराज पायाभरणीला उपस्थित होते आणि सोनोपंत मामा कलशारोहणाला उपस्थित होते. खरं तर दोघांनाही दोन्ही वेळी बोलवलं होतं, पण धुंडा महाराज त्यांच्या भाषणात एकदा मिश्किलपणे म्हणाले होते, बरोबर आहे म्हणले, पाया भरण्यासाठी धोंडाच लागतो. आणि कलशारोहणासाठी मामा आले होते, त्यामुळे म्हणले कलशारोहणाला सोनच लागतं. विठ्ठल पण हे मंदिर उभं राहण्याच्या पूर्वी काय घडलं होतं? याच पैस खांबाला नेमकं काय आहे असं की ज्ञानोबरायांनी तिथं पाठ लावली आणि ज्ञानेश्वरी प्रकट झाली. हा यज्ञ निर्माण झाला 9033 ओव्यांचा. अर्जुन विषाद योगापासून ते मोक्ष संन्यास योगापर्यंत इतकं सुंदर अस्खलित मराठी भाषेचं देशिकार लिहिणं इथं प्रकट झालं. आणि भारतीय किंवा महाराष्ट्राच्या सारस्वतानी महाराष्ट्र संस्कृतीच्या देवघरात ज्ञानेश्वरी ठेवली. परवरीच्या ठिकाणी जन्माला आलेला हा भाषेचा यज्ञ 56 भाषेचा केला से गौरव, भवारणवी नाव उभारिली, हे सामर्थ्य ज्या ज्ञानोबरायांचं, ती ही भूमी. मग मला सांगा, लोकांनी त्या खांबाच्या बद्दल संशय व्यक्त केला होता. म्हणले नेमकं असं काय आहे, म्हणून उकरायला सुरुवात केली होती. लोकांनी खणलं. मी सांगते, आमचा बुद्धीचा वाद कुठं निर्माण होतो बघा. बुद्धिवादी त्यांनाच म्हणायचं ज्यांना बुद्धी आहे की नाही याबद्दल वाद आहे, ते बुद्धिवादी. ज्यांना बुद्धी आहे की नाही त्याबद्दलच वाद असतो. फार संशय, फार तर्क मध्ये आणायचे. भावनेच्या पातळीवर शून्यता असते यांची. यांनी पैस खांब उकरायला सुरुवात केली, खणकाम चालू केलं, मूळच लागेना, खांब सापडेना. शेवट कुठं आहे खांबाचा? शेवटी ऐका, कथा असं सांगते, तिथून रक्त यायला लागलं. तेव्हा ते खणणं थांबवलंय. आणि मग आज आपण तो डामडौल पाहतोय. आज याही ठिकाणी परमेश्वराने, आपण 2 खांबांमध्ये भगवंतांना पाहतो. एकामध्ये शिवांना पाहतो आणि एकामध्ये विष्णूंना पाहतो. हरिहरा नाही भेद. ही अत्यंत सुंदर ऐक्याची भावना या भूमीमध्ये मंडळी पाहायला मिळते महाराष्ट्रात. शैव पंथ असू दे, वैष्णव पंथ असू दे, मला असं वाटतं बेलापूरला या आणि काय असतं हरिहराचं एकत्व, अभेदत्व, ते एकदा येऊन या मंदिराचं दर्शन घ्या आणि या भगवंताला एकदा पहा डोळे भरून. मग आपल्याला कळेल की जो भगवंत, पहिली वारी त्यांनी तिकडे गेली, कुठे? आदिदेव, महादेव, सब देवन का बाबा, भोलेनाथ त्याला म्हणतात. तो आदी देव आहे. देव आदी आहे. आमचे गुरुजी म्हणायचे देव आदी आणि आपण सगळे नादी. देव आदी आणि आपण, तुम्हीच म्हणताय
कुठल्या ना कुठल्या